लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. साताऱ्यातील शिखर शिंगणापूर इथल्या शंभू महादेवाच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. हे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणूनही ओळखलं जातं. या देवस्थानाच्या यात्रेचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने होतो. साताऱ्यापासून पूर्वेकडे 90 किलोमीटर अंतरावर असणारे शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या स्वरूपात भक्त भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात. चला तर मग या यात्रेबद्दलची अधिकची माहिती घेऊया मंदिराचे पुजारी यांच्याकडून. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजाची पार्वतीपदे शिवानंद महादेव. आज या परमपवित्र अशा चैत्र शुद्ध द्वादशी दिवशी आपण आजमध्ये जलाशय अभिषेक केला. आज अनेक लोक कावडीचे हंडे घेऊन महादेवाच्या दर्शनाला मुंगी घाटातून पायी वारी करून इथं जलाशय अभिषेक केला जातो. त्याच पद्धतीने तेरा भुतेची कावड रात्री 11 वाजता जलाशय अभिषेक करते. त्याच्यानंतर कावडीची धार सगळ्या संपतात आणि कावड यात्रा इथे परिपूर्ण होती. कावड यात्रेमध्ये अनेक भाविक लांबून आलेले असतात आणि यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची फार मोठी अडचण असून सुद्धा देवाच्या सहकार्याने टँकरची सुविधा उपलब्ध करून भक्तांना पाणी पुरवठा करता आला. आणि ह्या सर्व देवाकडे साकडं घालतो की या भविष्यात येणाऱ्या काळामध्ये भरपूर पाऊस पडावा आणि सगळं सुजलाम सुफलाम व्हावं. पार्वतीपदे शिव हर हर महादेव. साताऱ्यातील शिखर शिंगणापूर इथल्या शंभू महादेवाच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी हजारोच्या संख्येने मानाच्या कावडी शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होऊ लागल्या आहेत. मुंगी घाटातून या सगळ्या कावडी डोंगरावरती ठराविक पद्धतीने चढवल्या जातात. अंगावरती शहरा आणणारी ही दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या गडावर मुंगी घाटातून हजारो कावडींमध्ये सासवड येथील मानाची तेल्या भुत्याची कावड ही सगळ्यात शेवटी रात्री उशिरा गडावर पोहोचते आणि त्याच पाण्याने शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. रखरखत्या उन्हात डोंगर कपारीमधून अवजड अशी कावड घेऊन हर हर महादेवचा जयघोष करत शिवभक्तांनी शिखर शिंगणापूर येथील अवघड असा मुंगी घाट सर करत शिखर शिंगणापूरची यात्रा पार पडते. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.